हाय हॅलो नमस्ते. चला आज आपण पाहूया झणझणीत शेवभाजी. तर मी आता सुरुवात करते आहे. मी लसूण, एक कांदा चिरून ठेवला आहे आणि खोबरं थोडंसं किसून घेतलं आहे आणि कोथिंबीर. तवा पण आपला गरम झाला आहे. आता आपण कांदे भाजून घेऊया. आणि कोणाकोणाला शेवभाजी आवडते त्यांनी नक्कीच मला कमेंट करा. आता आपले कांदे पण भाजून झाले आहे. आता खोबरं भाजून घेऊया आपण. खोबरं भाजून झाल्यानंतर त्याच्यातच लसूण पण भाजून घेऊ आणि वरून थोडंसं तेल टाकून गरम करून घेऊया. पूर्ण सामग्री आता आपली पूर्ण भाजून झाली आहे. आता हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेऊ आपण. ग्राइंड झाल्यानंतर आता कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे मी. त्याच्यात जिरा गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण मसाला जो ग्राइंड करून घेतला होता तो टाकूया. आता मसाला पण आपण चांगलाच गरम होऊ देऊ तेलामध्ये. मसाला गरम झाला का त्याच्यातच आपण मिरची पावडर, थोडासा काळा मसाला मी थोडासाच टाकला कारण की ह्याच्यात मिरची पण टाकलेली ह्या मसाल्यात, तर जास्त तिखट नको व्हायला भाजी म्हणून. हळदी पावडर. आता आपण तेल सुटूस तर चांगला मसाला गरम होऊ देऊ. बघू शकता तुम्ही तेल सुटलं आहे. आता आपण ह्याच्यात पाणी टाकून उकळी येऊ देऊया. ह्याच्यात कोथिंबीर टाकू, वरून मीठ. 5 मिनटं कमी गॅसवरच उकळी येऊ देऊया. त्याच्यात शेव टाकू आता आपण आणि 5 मिनटं राहू देऊया. उकळी आली का झाली भाजी. शेवभाजी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.